संविधान दिनाच्या मनापासून खूप शुभेच्छा. संविधान दिवस हा खरं तर एक दिवस न साजरा करतात, रोज साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आज संविधानाची फार मोठी गरज आहे. संविधानाप्रमाणे जर सगळ्यांनी आचरण केलं तर आपला देश नक्कीच एक संघ राहून प्रगतीपथावर येईल. यासाठी आपण आंबेडकर महामानवाचे, बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्याला, की ज्यांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे. त्यांचीही मान प्रतिष्ठा राखून आपण सर्वांनी कार्य करावं ही विनंती. स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे संविधानाची जबाबदारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपल्या देशाने दिली. त्या कमिटीमध्ये त्यांनी सदस्याची स्थापना करून आपल्या भारत देशास संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या राष्ट्राला अर्पण केली. आणि त्यामध्ये सर्व जाती धर्म सर्वांना सामावून घेऊन सर्वांसाठी एकसंघ भारत करण्यासाठी हा संविधानाच्या आधारावरती आपला देश चाललेला आहे. याबद्दल मी थोडक्यातच माहिती दिलेली आहे. आपण सर्वांनी त्याप्रमाणे संविधानाच्या प्रमाणे आचरण सर्वांनी अधिकारी कर्मचारी जनतेने करावं असे मी या ठिकाणी भावना व्यक्त करून माझं मत थांबवतो. साजरा करतोय ही अतिशय चांगली गोष्ट आहे. 1000 वर्षाच्या गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे इसवी सन 711 साली पहिल्यांदा काशीमनी भारतावर हल्ला केला. तो तुर्क, मोगल, फ्रेंच वगैरे 1000 वर्षाच्या गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि ते मिळालेलं स्वातंत्र्य टिकावं, ते वृद्धिंगत व्हावं आणि या देशाची लोकशाही लोकांचं राज्य, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य जास्तीत जास्त टिकावं यासाठी भारताचं संविधान लिहिलं गेलं. त्यामध्ये 399 सदस्य होते की ज्यांची निवडणूक झाली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सातारामधून निवडून गेले होते. या भागात धैर्यशील पाटलांचे वडील सातारचे पहिले आमदार आणि याचे माहुलीचे एक आमदार होते सावंत म्हणून. त्या 2 मतांनी बाबासाहेब विजयी झाले होते. कारण बाबासाहेब ज्या मतदारसंघातून घटना समितीवर गेले होते तो पूर्व बंगालचा भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथून BP मंडल त्या जागेवरती निवडून आले होते आणि पुन्हा इथून बाबासाहेब आपल्या या भूमीतून गेले, घटना समितीवर गेले. 2 वर्ष 11 महिने